नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या सीईटी सेलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत. इंजिनिअरिंग रजिस्ट्रेशन ऑलरेडी संपलेलं आहे, परंतु फार्मसीची रजिस्ट्रेशनची तारीख 21 तारखेपर्यंत वाढलेली होती आणि नर्सिंगची जी तारीख होती ती 17 जुलै शेवटची होती. त्याचं एक्सटेन्शन आता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये एमएच नर्सिंग सीईटी दिलेली होती, ज्यांना नर्सिंग सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा होता, अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन प्रक्रियेत जाण्याची अजून एक महत्वाची संधी जी आहे ते सीईटी सेलने उपलब्ध करून दिली. नेमकं हे शेड्यूल काय आहे हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. बघा, ऑफिशियली 17 जुलैपर्यंत सीईटी सेलच्या वतीनं जे नोटिफिकेशन आलेलं होतं त्यामध्ये रजिस्ट्रेशनची तारीख दिलेली होती आणि आज शेवटची तारीख असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांची धावपळ झाली. काही मुलांच्या डॉक्युमेंट्समध्ये एरर आलेले होते, ते एरर क्लिअर करत करत आजचा दिवस जो आहे तो आपला या ठिकाणी संपलेला होता. काही मुलांचे डॉक्युमेंट अजूनही सपोर्टिंग डॉक्युमेंट त्या ठिकाणी अफिडेव्हिटच्या स्वरूपामध्ये अपलोड करण्याच्या संदर्भाने सूचना आलेल्या होत्या. तेही आपली टीम जी होती त्या संदर्भाने ते करत होती. परंतु ज्या मुलांनी अजूनही रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेतलेला नाहीये अशा मुलांसाठी ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 18 जुलैपासून म्हणजे उद्यापासून ह्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये एक्सटेन्शन मिळालेलं आहे आणि 22 जुलैपर्यंत जे येते त्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी आता वेळ उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर या दरम्यानच्या काळामध्ये नॉन रिफंडेबल ₹1000 भरून आपल्याला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं असतं. तर रजिस्ट्रेशनचं जे पेमेंट आहे ते पेमेंट करण्यासाठी सुद्धा 22 तारखेपर्यंत वेळ आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. यासोबतच जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत, कॅटेगरीच्या संदर्भाने असतील, ऍडिशनल रिझर्वेशनच्या संदर्भाने असतील, हे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करण्यासाठी सुद्धा 22 तारखेपर्यंतच आपल्याला त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नर्सिंग सीईटीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी जर अजून रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर ही एक परत संधी उपलब्ध झाली आहे. त्यांनी लगेचच ऑफिशियल पोर्टलवर व्हिजिट करावं आणि नर्सिंगसाठीच्या प्रवेशासाठी, भविष्यातील प्रवेश प्रक्रियेसाठी आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. सो एक महत्वाची अपडेट, बीएससी नर्सिंगच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये मुदतवाढ झालेली आहे. वेळापत्रकामध्ये बदल होऊन आता अजून काही दिवस जे आपल्याला ऍडिशनली रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झाले आहे. सो हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.